नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता। यदा विनियतं चित्तमात्मन्नेवावतिष्ठते निस्पृह सर्वकामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा। बाहेर युक्तीची मुद्रा पडे तव आत आत सुख वाढे। तेथे सहजेची योग घडे नाभ्यासिता। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या षष्ठम अध्यायाचा विचार आपण करत आहोत। 11व्या क्रमांकाच्या श्लोकापासून तर 15व्या क्रमांकाच्या श्लोकापर्यंत संपूर्ण योग साधनेचा भगवंताने साध्य ब्रह्मप्राप्तीच्या फलापर्यंतचा विचार सूत्ररूपाने आणि त्यावर ज्ञानोबारांनी विस्तार आणि त्याचं चिंतन केलेलं आहे। हा सगळा विचार श्रवण केल्यानंतर भक्तराज अर्जुनाच्या मनामध्ये एक आशंका निर्माण झाली की भगवंताने प्रतिपादन केलेलं हे साधन जो प्रामाणिकपणाने याचा अनुष्ठान करतो तो निश्चित ब्रह्मत्वाला प्राप्त होतो, यामध्ये संशय किंवा शंका नाही। परंतु साध्य असणारं फल प्राप्त होण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचा अधिकार संपादन करावा लागतो की कोणत्याही अनधिकार्यालाही पुरुषालासुद्धा हे प्राप्त होऊ शकतं। जर हे अनधिकार्याला प्राप्त होत असेल तर मग काही अडचण नाही, म्हणजे माझा जरी यामध्ये अनधिकार असेल तरी ते मला मिळणारच आहे। परंतु याकरता विशिष्ट अधिकार संपादन करावा लागत असेल, तसा जर माझा अधिकार असेल तर मग तरीही अडचण नाही। परंतु अधिकाराचा जर अभाव असेल तर मला हे घडणार नाही। म्हणून शंका विचारली देवाला, हे आवडतयाही अभ्यासिले फावो शके, की यामध्ये योग्यतेशिवाय चालणार नाही। तर भगवंताने अर्जुनाच्या या प्रश्नावर एक भाव व्यक्त केला, अर्जुना तू काय विचारतो आहे? या जगतामध्ये सामान्य फलाला जरी प्राप्त करायचं असेल तर याला विशिष्ट प्रकारचा अधिकार संपादन करावाच लागतो। आणि ब्रह्मप्राप्ती तर जगतातलं सर्वोच्च सर्वोत्कृष्ट फल आहे। हे काज किरणिर्वाण हे सर्वात उत्कृष्ट फल आहे, याला अधिकार लागणार नाही का? अधिकार लागतोच। अधिकाराशिवाय प्राप्त कोणतंही फल संपादन करता येत नाही, कारण अधिकार्याचा आणि फलाचा विचारसागराच्या दृष्टिकोनातून प्राप्य प्रापक भाव संबंध असतो। जे फल प्राप्त करायचं ते प्राप्य आहे आणि जो प्राप्त करतो त्याला प्रापक असं म्हणतात। हा अधिकार्याचा आणि फलाचा संबंध आपल्याला सांगता येतो। म्हणून या जगतामध्ये वर्तमान काळामध्ये आपल्या सर्वाला या अवस्थेत या स्थितीमध्ये जेही काही प्राप्त झालेलं आहे, मग तो देह असू द्या, देहसंबंधी पदार्थ असू द्या, आपल्या अंतकरणाची योग्यता असू द्या, नाहीतर आपण संपादन केलेली कमवलेली बुद्धी असू द्या, हे सगळं जे आपल्याला मिळालं तेवढाच आपला अधिकार आहे। या अधिकारात आपण एकतर वाढ करू शकतो किंवा आळसाने पुन्हा मागही जाऊ शकतो। परंतु वर्तमानामध्ये जे आपल्याला मिळालं, जे फल आपल्याकडं आहे ते सर्व कमावण्याचाच आपला अधिकार आहे। अधिकारानुसारच मिळतं। अधिकार जर नसेल तर काही मिळत नाही। मग ते राज्य असो, पद असो, विशिष्ट प्रकारची अंतकरणाची भूमिका असो, याला अधिकार संपादन करावा लागतो। कोण आहे या योगमार्गाचा अधिकारी? जो विरक्त आहे विषयांपासून आणि ज्याचा सर्व आपल्या इंद्रियावर ताबा आहे। मनुष्याला योग्य प्रसंगामध्ये योग्य निर्णय घेता आला पाहिजे। आपला निर्णय एखाद्या प्रसंगाला चुकला तरी चालेल, परंतु निर्णय क्षमता मात्र विकसित केली पाहिजे। बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की आपल्याला हे जमेल का न जमेल, निर्णय घेता आला पाहिजे। दोलायमान परिस्थितीमध्ये राहण्यापेक्षा निर्णय घेतलेला कधीही चांगला। म्हणजे बाबांच्या भाषेमध्ये बांधावर राहणं चांगलं नाही, एक कोणत्या तरी भागामध्ये उडी मारता आली पाहिजे। निर्णय चुकला तरी चालेल, पण निर्णय घेता आला पाहिजे। बरोबर आला तर प्रगती आहे आणि चुकला तर अनुभव आहे, पण निर्णय घेता आला पाहिजे। न करू का नको करू तर वेळच निघून जातो, मिळत तर काहीच नाही। म्हणून निर्णय क्षमता पहिल्यांदा विकसित केली पाहिजे।
जो विरक्त आहे आणि सर्व देह इंद्रियावर ज्याचा ताबा आहे, तर तो या ठिकाणचा व्यवस्थित अधिकारी. ज्याच्या जीवनामध्ये नियमच कोणता नाही, तो योग मार्गाचा अधिकारीच नाही. म्हणून नियमित जीवन असावं. आणि तोच विचार भगवंताने मग 16व्या आणि 17 क्रमांकाच्या श्लोकातून अन्वय आणि व्यतिरेकाच्या मुखातून सांगितला. ज्याचा अत्यधिक प्रमाणातला आहार आहे, म्हणजे आपली क्षमता किती आहे, आपल्याला किती अन्न पचू शकतं याचा विचार न करता जो रसलोलुप भावनेनं अत्यधिक प्रमाणातला आहार सेवन करतो, त्याला अन्नाच्याद्वारे रोग चढल्यामुळे त्याच्याकडून योग साध्य होत नाही. जो अत्यल्प प्रमाणामध्ये आहार भक्षण करतो, त्याच्या रसादिक धातूंचं पोषण न झाल्यामुळे त्यालाही साधने करता लागणारी शक्ती मिळत नाही, त्याला योग घडत नाही. जो जास्त प्रमाणामध्ये झोप घेतो, कधीतरी आपण विचार केला होता, कलह, निद्रा, आहार, अंगाला आलेली खाज, व्यसन, या सगळ्या गोष्टी वाढल्यानंतर वाढतात आणि जेवढ्या कमी केल्या जातात तेवढ्या कमी होतात. आहार वाढवत गेलो आपण की आहाराची क्षमता वाढते, झोप वाढवीत गेलो की ती वाढतच जाते आणि जितकी कमी केली जाईल तितकी कमीसुद्धा होते. पण या भारतात असे काही विशिष्ट प्रकारचे महात्म्य आहे की 24 तासाची विश्रांती त्यांची 3 तासातच पूर्ण होते. दिवसभरातले 21 तास ते कार्यसंपन्न राहतात, कार्य करत राहतात आणि त्यांची ती योग निद्रा त्यांना ती साध्य होते. भाव काय आहे, वाढविलं की हे वाढत जातं आणि कमी केलं की त्याचं प्रमाणही कमी होतं. म्हणून ज्याचं जास्त प्रमाणात झोप आहे त्यालाही योग साध्य नाही होत, वेळच निघून जातो. आणि जो कायम जागा राहतो त्याला योग साध्य नाही होत. मग साध्य होतो कोणाला, युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःखः. दुःखाचा नाश करणारा योग आहे तो कोणाला साध्य होतो, ज्याचा आहार आणि विहार युक्त, नियमित, यथायोग्य किंवा योग्य परिमाणाचा आहे. परिमाण म्हणजे माप, ज्याचं आहाराविहाराचं माप ठरलेलं आहे. आहार एवढाच घ्यायचा, पायाने एवढंच चालायचं, बोलण्याच्या बाबतीमध्ये एवढंच बोलायचं, त्याला युक्त चेष्टस्य कर्मसु असं म्हणतात. आपण जर समजा एखादी प्रसंगाला प्रवासाला गेलो, आपण एखादी घटना घडते अशी, प्रवासाला गेल्यानंतर आपले आईवडील आपल्याला काही पैसे देतात. विचारी जे असतात ना, विचारी विद्यार्थी, ते बरोबर योग्य प्रमाणामध्ये खर्च करतात. आता जो प्रवासाला गेलेला आहे तर त्याने पहिल्यांदा विचार काय केला पाहिजे, माघारी जाण्याकरता आपल्याकडं तिकिटाला तरी पैसे राहिले पाहिजे आणि मग बाकीचे खर्च करावे. काय आवश्यक आहे, काय अनावश्यक आहे याचा विचार पहिल्यांदा करता आला पाहिजे. तसं जीवनातले श्वास ठरलेले आहेत, आपल्या जीवनातली ऊर्जा संपादन केलेली आहे. मनुष्याने किती बोलावं आणि आपल्या जीवनातला वेळ कोणत्या कार्यासाठी द्यावा हा पहिला विचार केला पाहिजे. हिशोब असला पाहिजे जीवनामध्ये. हे शाळेमध्ये होतो ना, तर आपल्यालाही असेल ते कदाचित, ते शाळेमध्ये एक प्रकरण असायचं, बॅलन्स शीट म्हणतात त्याला, मराठीमध्ये ताळेबंद म्हणतात. एकीकडे जमा, दुसरीकडे खर्च. ते इंग्रजीमध्ये व्यवहार करावा लागतो, त्याला ट्रान्झॅक्शन म्हणतात. एकीकडे डेबिट, दुसरीकडे क्रेडिट. तर ते ताळेबंद असावा लागतो. आपल्याकडे जमा किती आहे, 100 वर्षाचं आयुष्य, आणि मग ते खर्च कसं करायचं तर याचा ताळेबंद लागला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये पुन्हासुद्धा त्याची बेरीज एकत्र आली पाहिजे, त्याला टॅली म्हणतात. ते जर हुकलं तर मग सगळं गणित हुकून जातं. असं ते आता परीक्षेतलं हुकलं तरी चालेल ना, कारण ते जवळपास 20 मार्काला होतं आम्हाला. टॅली चुकली तर बाबा 17 मार्क मिळायचे, 3 मार्क जायचे निघून. तिथं चालतं ते, पण जीवनात नाही चालत. जीवनातला एकदा ताळा हुकला की बरोबर सगळे अवकाळाच आहे. तो का म्हणे ताळा नाही त्याची अवकाळा. पण ताळेबंद लागला पाहिजे. आज माझ्या जीवनातला दिवस नूतन पर्वकाळाचा प्रारंभ असेल, तो मी कसा खर्च करावा याचा पहिल्यांदा विचार केला पाहिजे. नाहीतर मग ठरलेलंच आहे, शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोगक्षय, काय भजनाशी उरले ते पाये का. 100 वर्षाचा आयुष्याचा हिशोब आहे. खरं जीवन किती आहे बरं, फार विचार केला तर 15 ते 20 वर्षाचं आयुष्य आहे खरं. 100 वर्षाचं आयुष्य झोपेत अर्ध जातं, ती पण रात्रीची घेतली तर.
दिवसाची घेतली तर मग गेलं 75 वर्षाचं आयुष्य. दिवसाही लागतो की नाही डोळा, दिवसाचं जातो. तरी तो माझ्या जीवनातले काही ॲम्बिशन्स आहे, माझे काही ध्येय आहे, त्याच्यातही कालावधी निघून जातो. उरतं काय, बालत्व असतं, मध्यंतरी रोग येतात, पीडा होते, क्लेश होतात. भजना करता किंवा साधने करता अत्यल्प काळ राहतो. तोही तारुण्यातला काळ आहे आणि तारुण्यामध्ये संकटही फार जास्त आहे. मनुष्याला तारुण्यात सगळ्यात मोठा भ्रम काय होतो माहिती आहे का? ज्या तारुण्यामध्ये साधना करायला पाहिजे त्या तारुण्यात त्याच्या मनाचा एक भ्रम होतो, हे आपण निवांत नंतर करू. सगळ्यात मोठा भ्रम आहे, आताच करू असं त्याला वाटतच नाही. त्याला काय वाटतं आहे, नंतर करू, निवांत करू, निश्चिंतपणाने करू. आणि निवांतपणा कधीच येत नाही. आपण उदाहरण कायम पाहतो. समुद्राचं स्नान करण्याकरता एखादी व्यक्ती गेली आणि कपडे काढून अर्धा तास वाट बघत बसली. दुसऱ्या व्यक्तीने विचारलं, म्हणे तो आला कशाकरिता? समुद्र पाहायला. आणि पाहायला नाही आलो, स्नान करायला आलो. अरे मग लोक जातात येतात, स्नान करतात, नित्याने उरकतात, तुझं तर अजून काहीच हालचाल नाही. तो म्हणला, मी समुद्राच्या लाटा शांत होण्याची वाट पाहतो आहे. बाळा, तुझ्या जीवनाची वाट लागेल. समुद्राच्या लाटा काही शांत होणार नाही. निवांतपणा जीवनात कधीच येत नाही. मनुष्याच्या हातात जो दिवस आला, ज्ञानोबारायांचं प्रमाण आहे जीवनातलं, जो दिवस उगवला तो ज्ञान देवे सफळ केला. पदपदांतरे कथेला जेणे आत्माराम संतोषे. म्हणून वर्तमान आपल्या हातात आहे आणि वर्तमान काळातलाच क्षण जो जगतो तोच खऱ्या अर्थाने जगतो. जो भविष्याचा विचार करतो तो जगतच नाही, कारण तो भविष्यकाळात रममान होतो. युक्त चेष्टस्य कर्मसु. आपल्या सगळ्या क्रिया युक्त परिमाणाच्या असाव्या, योग्य असाव्या. ज्याची जागृती आणि निद्रा योग्य प्रमाणातली आहे, ठराविक काळात बरोबर त्याला झोप लागणार आणि ठराविक काळामध्ये बरोबर त्याला जाग येणार. ज्याला ही कायमची सवय लागली ना, ज्याला आता 10 वाजता विश्रांती घ्यायची सवय आहे, तर त्याला बरोबर 10 साडेदहा वाजता झोप लागते म्हणजे लागतेच. आता या सवयीसुद्धा आपल्यावरच अवलंबून आहे. मग आता ज्याला 1 वाजेपर्यंत मोबाईल पाहायची सवय लागली, मग त्याची झोप बिघडते. आणि मग काही जरी केलं, काहीसुद्धा, तर त्याला डोळाच लागत नाही. हे सगळं नियमित काळात झोप आलीच पाहिजे आणि सकाळच्या काळामध्ये जागृती आलीच पाहिजे. युक्त स्वप्नावबोधस्य. तर त्याच्याकडून योग साध्य होतो. जीवनाचं गणित लागलं पाहिजे आणि हे लागलं तर त्यासाठीच परमार्थ आहे, मग अनुष्ठानात आलं पाहिजे. आता असा विचार झाल्यानंतर मग घडतं काय पुढं, तर भगवान तो विचार 18व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये सांगतात. ज्याच्या जीवनातला आहार विहार, कर्मातल्या चेष्टा, जागृती आणि सुषुप्ती हे सगळं युक्त परिमाणाचं घडतं आणि तेव्हाच मग आपले इंद्रिय, शरीर, मन, बुद्धी हे सगळे आपल्या परमार्थाला सहाय्य करतात. हे झाल्यानंतर मग म्हणावं लागतं, थोडे आहे चित्त सहाय्य झालिया. आणि तोच विचार भगवान 18व्या क्रमांकाच्या श्लोकात सांगतात. यदा विनियतम चित्तम. श्लोकाचा उच्चार आपण केलाच होता. यदा विनियतम चित्तमात्मन्येवावतिष्ठते निस्पृह सर्व कामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा. पदच्छेद असा आहे, यदा विनियतम चित्तम आत्मनि एव अवतिष्ठते निस्पृह सर्व कामेभ्यः युक्तः इति उच्यते तदा. या श्लोकामध्ये 2 असणारे अव्यय आलेले आहे, यदा आणि तदा. यदा म्हणजे जेव्हा, तदा म्हणजे तेव्हा. एक घटना कालावधी सांगणारी आहे. यदा म्हणजे यस्मिन काले, ज्या कालामध्ये, विनियतम चित्तम. यतम या पदाला 2 उपसर्ग लागले. नि हा पण उपसर्गच आहे आणि वि हाही उपसर्गच आहे. नियतम म्हणजे ताब्यात ठेवलेलं आणि विशेष प्रकारे नियतम, विनियतम चित्तम, चांगल्या प्रकारे ज्याने चित्त संयमित करून आपल्या ताब्यात ठेवलेलं आहे किंवा चित्ताचं चांगल्या प्रकारे नियमन केलेलं आहे. असं विशेष प्रकारे नियमन केलेलं चित्त, ज्या चित्तामध्ये रजोगुणाचा तमोगुणाचा कोणताही भाग नाही आणि सर्व प्रकारच्या व्यावहारिक वृत्तीपासून जे चित्त उपराम पावलेलं आहे, असं ज्या कालामध्ये घडेल
चंचल चित्ताचा योगात अधिकार नाही. जे चित्त रजोगुणाचं चांचल्य आणि तमोगुणाचा आळस ज्याच्यातून निघून गेलेला आहे, असं जेव्हा घडतं, यदा विनियतम चित्तम, मग काय होतं, आत्मनी एव अवतिष्ठते. आत्मस्वरूपाच्या ठिकाणीच चकार वापरला बरं. आत्मनी अवतिष्ठते असं नाही, आत्मनी एव अवतिष्ठते. आत्मस्वरूपाच्याच ठिकाणी चित्तदेव अवतिष्ठते, दुसऱ्या कोणत्याही विषयाला विषय करत नाही. आत्मस्वरूपालाच केवळ विषय करतं. याला एकाग्रता असं म्हणतात. किंवा शंकराचार्याने विवेक चूडामणी नावाच्या ग्रंथात म्हटलं आहे की अनात्मचिंतनम त्यक्त्वा कश्मलम दुःख कारणम चिंतयात्मानमानंदम रूपम यन्मुक्ती कारणम. एकाग्रचित्त आहे. भक्तराज अर्जुनाच्या प्रमाणे. जसं आचार्याने विचारलं तुला काय दिसतं, बाकीच्याला विचारलं तर बाकी सांगितलं मला सगळं दिसतं म्हणे. सगळं, झाडंही दिसतं, गुरुजी तुम्हीही दिसता, मला फांद्याही दिसते, पक्षी घरटंही दिसतं. गुरुजी म्हणले तुझा अधिकार वेगळा आहे, तो नंतर ये म्हणे. सगळ्यांना विचारलं आणि अर्जुनाला विचारल्याबरोबर त्याने सांगितलं गुरुजी तुम्ही मला काय सांगितलं, पक्षाचा तुला डोळा दिसला पाहिजे, मला पक्षीसुद्धा दिसत नाही, फक्त पक्षाचं नेत्र बुबुळ दिसतं, बाकी काही दिसत नाही. याला एकाग्रचित्त असं म्हणतात. म्हणून आत्मनी एव, जेव्हा आपलं चित्त विशेष प्रकारे नियमित केलेलं आहे आणि ते चित्त अंतर्मुख झाल्यामुळे केवळ सच्चिदानंद आत्मस्वरूपाच्याच ठिकाणी अवतिष्ठते राहतं, तेव्हा काय घडतं, तदा युक्त इति उच्यते. तेव्हा त्या साधकाला तो आता युक्त योगी आहे किंवा योग साधनेने संपन्न आहे असं म्हटलं जातं. आणि ही भूमिका प्राप्त झाली तर मग काय घडतं, सर्व कामेभ्यः निस्पृहा. सर्व प्रकारच्या काम म्हणजे इच्छा, आणि त्या इच्छा ज्याच्या अंतःकरणात राहतच नाही, निस्पृहा. स्पृहा म्हणजे तृष्णा. ती स्पृहा किंवा तृष्णा निघून गेलेली आहे, त्याला निस्पृह व्यक्ती असं म्हणतात. सर्व शब्द आला की नाही. आणि काम म्हणजे काही इच्छेचे विषय. मग सगळ्या प्रकारचे इच्छेचे विषय, त्यामध्ये दोन प्रकार, दृष्ट असणारा काम आणि अदृष्ट असणारा काम. म्हणजे इहलोकातला विषय आणि परलोकातला विषय, या दोनही विषयापासून त्याला निस्पृहा नावाची भूमिका प्राप्त होते. थोडक्यात अपेक्षा राहत नाही. ज्ञानोबा हा विचार एका ओळीमध्ये सांगतात. कोणत्या ओळीमध्ये, तैसे अहिकीचे का स्वर्गीचे, भोग पायिक झाली या इच्छेचे, परी भोगावे हे न रुचे मना माझी. किंवा ऐसा उभय भोगे त्रास, दे कसी जेत बहुवस, तेत जाण रहिवास ज्ञानाचा तू. असा तो पुरुष आहे, इहलोकातलाही विषय त्याला आकृष्ट नाही करत आणि परलोकातल्या विषयामध्ये तो रममान होत नाही. अशी भूमिका त्या साधकाला प्राप्त होते. यावर आता ज्ञानोबारांचं स्पष्टीकरण. बाहेर युक्तीची मुद्रा पडे, तव आत आत सुख वाढे, तेथे सहजेची योग घडे नाभ्यासिता. दोन शब्द आलाय बरं याच्यामध्ये, एक बाहेर आणि दुसरा आत शब्द आला. बाहेर शब्दाचा अर्थ करायचा शरीराच्या बाहेर, आणि आत शब्द करत असताना शरीराच्या आत, मनामध्ये किंवा अंतःकरणामध्ये दोन परिणाम होतात. बाहेरचा परिणाम आत होतो किंवा कधीकधी आतला असणारा विचार बाहेर प्रगट होतो. या दोन्ही गोष्टी आहेत. ज्ञानोबा म्हणतात, आवड येते वृत्ती किरटी, आधी मनोनीची उठी, मग ते वाचा दिठी करासी. कोणतीही वृत्ती अगोदर अंतःकरणातून प्रगट होते. मनात जोपर्यंत येत नाही ना, तोपर्यंत ती गोष्ट वाणीमध्ये आणि हातामध्ये येतच नाही. पहिल्यांदा मनात आलं पाहिजे की आज मला मंदिरात जायचं आहे. हे कधी आलं पाहिजे, पहिल्यांदा मनात आलं पाहिजे, आणि तेही सकाळीच आलं पाहिजे. सकाळी प्रातःकाळात जर आपल्या मनात विचार आला की मला लवकरात लवकर मंदिरात जायचं, तर ती व्यक्ती लवकरात लवकर स्नान संध्या ही सगळी कर्म उरकते आणि मंदिरामध्ये येते. ते पहिल्यांदा मनात आलं पाहिजे. मनात आलं तरच हातामध्ये येतं किंवा क्रियेमध्ये येतं. आणि मनातच नसेल तर ते जाऊ दे, आपण दररोजच लवकर जातो, आज पाठाला सुट्टी पण आहे, निवांत जाऊ. तर मग तो निवांत कधी, संध्याकाळीच येतो. मग तो पहिल्यांदा मनात यावं लागतं. मनात आल्याशिवाय ते हातातच येत नाही, असा एक अर्थ.
आणि दुसरा कधीकधी बाहेरच्या क्रियेचा परिणाम आतमध्ये होतो. यातलं बारकाव आहे. आपल्याला हे त्याला पृथक्करण म्हणतात. आता इंग्रजी शब्द वापरू नये खरं तर. म्हणजे आपल्याला त्याचं विच्छेदन करता येत नाही. ॲनालिसिस म्हणतात त्याला. ते निवड करता येत नाही. बऱ्याचदा काय होतं, आपण सकाळी सकाळी प्रसन्न असतो, पण अशी तरी काही बाहेर घटना घडते, कुटुंबामध्ये, गल्लीमध्ये, समूहामध्ये ती घटना घडते बाहेर, पण त्याचा परिणाम त्याच्या मनात होतो आणि इतका होतो दिवसभर मनुष्य नाराज राहतो. असाही कधी कधी परिणाम होतो. म्हणजे काय, आतला परिणाम बाहेर होतो आणि कधी कधी बाहेरचा परिणाम आत होतो. ते आतला परिणाम बाहेर झाला की लवकर संपतो, पण बाहेरचा परिणाम जर आत झाला तर दिवस जातो कधी कधी, पण त्याचा परिणाम मात्र जात नाही. आणि त्याचं पृथक्करण करता आलं पाहिजे. प्रसंगाला किती चिटकलं पाहिजे किंवा तो प्रसंग किती मनात धरला पाहिजे. काही काहीला वर्षाचा आठवतो, वर्षभरापूर्वी तुम्हाला हे म्हणला होता, अरे मी कधी म्हणू हेही मला आठवत नाही. पण ते काही माणसं जतन करून ठेवता. आपल्याला डिलीटही करता आलं पाहिजे. हे साधं यंत्र आहे ना, मोबाईल यंत्र, हे जर जास्त भरलं तर ते आपल्याला सांगतं भरलेलं आहे, रिकामं करा. नवीन पेन ड्राईव्ह आणावं लागतो त्याला मग ते रिकामं करण्यासाठी. मग आता यंत्रसुद्धा जर रिकामं करावं लागतं तर आपलं तर मन आहे, आपल्यामध्ये बुद्धी आहे, ते किती भरली पाहिजे याचा विचार केला पाहिजे. काय काय ठेवलं पाहिजे त्याच्यामध्ये. बाहेरचा सुद्धा परिणाम होतो. हा साधक साधना करतो आहे. बाहेर काय आहे, युक्तीची मुद्रा पडे. मुद्रा म्हणजे चर्या, वर्तन, स्थिती किंवा मुद्रा म्हणजे शिक्का. त्याच्या बाह्य जीवनावर युक्तीची मुद्रा पडलेली आहे. आता आपण गंध लावतो, ते गंध लावताना आपण मुद्रा लावतो की नाही. याच्या जीवनामध्ये युक्तीची मुद्रा लागली आहे. कोणती युक्ती? मागे वर्णन केलेल्या 2 श्लोकात युक्ती घ्यायची. ज्याचा आहार योग्य आहे, ज्याचं चालणं योग्य प्रमाणातलं आहे, जो मापी तला बोल बोलीजी, योग्य मोजकंच बोलतो. ज्याचं बोलणं मोजकं असतं, लोक त्याचं ऐकण्याकरता तत्पर असतात. ही सगळी युक्तीच आहे. चालायचं झालं तरी मोजकं चालायचं, आहार घ्यायचा तर युक्तीच्या मापाने घ्यायचा. या सगळ्या प्रकाराने धातूची साम्यता प्राप्त होते. म्हणजे योग्य आहार, योग्य विहार, योग्य कर्मातल्या चेष्टा, योग्य असणारी झोप, योग्य असणारी जागृती, याला म्हणतात युक्ती. आणि अशा युक्तीची त्याच्या बाह्य जीवनावर वर्तन स्थिती प्राप्त झाली. बाहेर युक्तीची मुद्रा पडे तव आत आत सुख वाढे. याला आरोग्याचं, प्रसन्नतेचं सुख असं म्हणतात. सुखाचे काही प्रकार आहे. ब्रह्मज्ञानाने मिळणारं सुख ब्रह्मसुख आहे. सुषुप्ती अवस्थेमध्ये मिळणारं सुख हे आत्मसुख आहे. बाकीचे सुखही सुख नाही, ते भ्रमातले सुख आहे. विषयापासून सुख मिळतच नाही, फक्त जीवाला भ्रम होतो की मला विषयापासून सुख मिळालं. साधनेतलं सुद्धा सुख असतं बरं. आणि ज्याच्या जीवनातलं वर्तन चांगलं आहे त्याच्या जीवनातल्या योग्य घटनेचं सुद्धा सुख असतं. आता इथं साधनेतला हा आनंद आहे. बाहेर युक्तीची मुद्रा पडे, योग्य आहार, योग्य विहार जर झाला तर मनुष्याला एक आरोग्याचं समाधान मिळतं. आणि आरोग्याचं समाधान असेल तर शरीर प्रसन्न राहतं. आणि त्या प्रसन्नतेतूनच साधना करण्याकरता उत्साह मिळतो. उत्साहाच असा होता. आळस जर असेल किंवा आपल्या जीवनामध्ये कधीतरी प्रवासाचा अभाव झाला असेल किंवा क्लेश झाले असेल तर शरीराला साधनेत समाधान नाही मिळत. म्हणून साधना करणाऱ्या पुरुषाचं सातत्याने बिघडलं पाहिजे. बाहेर युक्तीची मुद्रा पडे तेव्हा काय होतं, आत आत. आत म्हणजे शरीराच्या आत. काय काय आत शरीराच्या? स्थूल शरीराच्या आतमध्ये आहे कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, त्याच्यानंतर अंतःकरण चतुष्टय, मन, बुद्धी, चित्त, अहंकार. आणि या सगळ्यांच्या ठिकाणी सुख वाढत वाढत जातं. शारीरिक सुखापेक्षा आता शरीराला सुख मिळतं भोजनादिकांपासून, तर शरीराच्या सुखापेक्षा इंद्रियांचा आनंद जास्त असतो. इंद्रियांच्या आनंदापेक्षा मनाचं सुख अधिक असतं. एकाग्र मन असेल तर समाधान राहतं. मनापेक्षा जास्त आनंद बुद्धीमध्ये असतो. बौद्धिक आनंद ज्याला म्हणतात.
आपण संत वाङ्मयाचं चिंतन करतो तर आपली बुद्धी एकाग्र होते. आणि जेव्हा बुद्धीला आनंद मिळतो ना, एखादं चरण कळालं, एखादी प्रक्रिया लक्षात आली, एखादी ओवी कळाली आपल्याला, तर हा बुद्धीतून प्रकट होणारा आनंद आहे. तर त्या आनंदासाठी काही विषय लागत नाही, अन्न लागत नाही, पाणी लागत नाही, अनुकूल प्रतिकूल असं काही लागत नाही. तर त्याला बौद्धिक आनंद म्हणतात. हे काही आनंदाचे प्रकार आहे: शारीरिक, ऐंद्रिक, मानसिक, बौद्धिक, सगळ्यात पुढं आत्मिक आनंद, ज्या आनंदाकरता काय लागत नाही. वार्षी वेन सागरू जैसा जळे नित्य निर्भरू, तैसा निरुपचार संतोषीचो. उपचार तर कोणताच नाही, पण समाधान मात्र आहे. आत आत सुख वाढी, परिणाम ते तर सहजीची योग घडे नाभ्यासिता. न अभ्यासिता, अभ्यासही न करता त्या पुरुषाकडून सहज योग घडतो, योगाची साधना घडते. याला सहज योग असं म्हणतात, ज्यामध्ये कष्ट तर काही होत नाही, पण योगाची साधना मात्र आपोआप घडते. पण केव्हा घडेल हे? बाहेर जर युक्तीची मुद्रा मिळाली तर. ते तर सहजेची योग घडे नाभ्यासिता. मग आता तुम्ही असं म्हणाल, ज्ञानोबांनी शब्द वापरला न अभ्यासिता, मग अभ्यास करायचाच नाही का? तात्पर्य ते नाही सांगायचं. त्याचा अभ्यास एवढा सुगम आणि सहज होतो की योगाचं साधन जे फल आहे, साधनेतून त्याला मिळतं. आवाक्यात येते ते. कधी कधी साधने जर कष्ट वाटले तर फळ मिळायला अडचण मिळते. पहिल्यांदा तो भाग आहे. योगाचा विशेष अभ्यास न करता सहज त्याच्याकडून योग घडतो. म्हणजे काय? त्याने सहज जरी कर्म केले तर योगाचं फल त्याला मिळतं. तो चालू जरी लागला तर सहज चालण्यातला योग घडतो. तो आहार सेवन करू लागला तरी त्याला योगाचं फल मिळतं. सहजेच योग घडे नाभ्यासिता. कसा घडतो योग आणि सगळी योगाची फलं त्याला मिळतात कशी? याकरिता ज्ञानोबा एक उदाहरण देतात. जवळपास ही ओवी आपल्या सगळ्यांच्या पाठ आहे. जैसे भाग्याची भडसे उद्यमाचे निमिसे, मग समृद्धी जाता पैसे घर रेगे, तैसा युक्तिमंत कौतुके अभ्यासाची या मोहरा ठाके, आणि आत्मसिद्धीची पिके अनुभव तयाचा. उदाहरण दिलं आहे, कर्मशास्त्रातलंही उदाहरण आहे. जे काही मिळतं आपल्याला ते सगळं आपलं प्रारब्ध असतं. आणि प्रारब्ध म्हणजे काय आहे? आपण केलेला कालचा प्रयत्न, त्या प्रयत्नाचं फल देण्याकरता जे रूपांतर झालं आज, त्याला म्हणतात भाग्य. त्यालाच आपण म्हणतो दैव किंवा प्रारब्ध. कालचा प्रयत्न हे आजचं प्रारब्ध असतं आणि आज केलेला प्रयत्न हे आपलं उद्याचं प्रारब्ध आहे. प्रारब्धाला आपणच तयार करत असतो. प्रारब्ध काही ईश्वराने तयार केलेलं नाही. नाहीतर ईश्वराकडे विषमता नावाचा आणि नैर्गुण्य नावाचा दोष येऊ शकतो. आपलंच कर्म, फक्त त्या कर्माचं फल देणारा ईश्वर आहे. म्हणून जे फल मिळतं त्याला भाग्य लागतं बरं. आणि तेही भाग्य पुन्हा अनुकूल लागतं. मनोनी भाग्य जे सानुकूळ, जालिया केले उद्यम सदा सफळ, तैसे श्रुतादित सकळ गुरुकृपा साच. भाग्य अनुकूल असेल तरच फळ मिळतं, नाहीतर भाग्य प्रतिकूल असेल तर हातात असलेलंसुद्धा निघून जातं बघा. त्याला भाग्य अनुकूल असावं लागतं. भाग्य जर आपल्या रोषलं, ते मार्गशीर्ष महिन्यामध्ये बघा ती कथा सांगतात. ते गुरुवारची कथा असते की नाही, फारच गोड कथा आहे ती. पण त्याच्यात मी लहानपणी ती कथा वाचायचो. मला वाचन चांगलं जमायचं, तर मग प्रत्येक गुरुवारी आपल्याला खूप तारखी असायच्या. म्हणजे वाचायला या गणून त्या घरी ओतणार नाही, मातणार नाही, घेतला वासा टाकणार नाही. तर ते भाग्य आहे की नाही, अनुकूल प्रतिकूल. किंवा ते सत्यनारायणामध्ये कथा सांगितली जाते बघा, ते एका वाणीची कथा. ते जा समुद्रात गेलं, काय व्रत केलं, हे आहे की नाही. ते भाग्य असावं लागतं. याकरता उदाहरण सांगितलं. तर भाग्याचा जर उत्कर्ष असेल, भाग्याची भडसे, भडसे म्हणजे पूर आला, पूर किंवा भाग्याचा भर झाला. जेव्हा भाग्य अनुकूल असतं तेव्हा मनुष्याला साठ व्हायला जागा राहत नाही. फक्त भाग्य अनुकूल पाहिजे. आणि दैव जर प्रतिकूल झालं तर अंगावरचे कपडेसुद्धा राहत नाही. आणि त्याला भाग्य अनुकूल असावं लागतं. ज्याचं भाग्य अनुकूल आहे, मग गुरुवारी मारुती बाबा सांगत असतात, काही काही व्यक्तीचं भाग्य एवढं अनुकूल असतं, एकुलता एक असतो बघा, एकुलता एक. भाऊ नाही, बहीण नाही, एकुलता एकच. बरं, दैववान एवढा असा की वडिलांना सुद्धा भाऊ नाही, म्हणजे चुलता नाही.
आजोबाची सगळी संपत्ती त्यालाच मिळते, असा एकुलता एक. नंतर मामाकडं पाहिलं तर मामाच नाही, तिकडे आईसुद्धा एकुलती एक. म्हणजे मामाचं नाही तर मामाकडचं काय घेऊन बसले, पण आईकडचं सगळंच त्याला मिळतं आणि वडिलांकडचं सुद्धा सगळं धन त्याला मिळतं. याला अनुकूल असं बाबा सांगतात. या खटात असतो तो एकुलता एक. इकडे एकटा आणि तिकडे एकटा होतं कधी कधी. किंवा लग्न झालं तर पत्नीला सुद्धा भाऊ नसतो, तिचंही सगळं त्यालाच मिळतं, असंही कधी कधी घडतं. पण असं दैववान विरळा पावे विरळा पावे असा असतो तो. हे दैव आहे, पण हे व्यवहारातलं दैव. म्हणजे विवाह झाला तरी तिकडं सुद्धा ती एकुलती एक. हा जन्माला आला एकुलता एक. आणि ज्या कुळातून आईच्या कुळातून आलेला आहे त्या आईकडे सुद्धा कोणी नाही, सगळं मिळतं की नाही, असं हे व्यवहारातलं भाग्य. पण जेव्हा भाग्याचा पूर येतो तर ते भाग्यातलं मिळणारं फल मिळण्यासाठी सुद्धा थोडासा उद्यम करावा लागतो. बरं, प्रारब्धाला प्रयत्नाची जोड लागते. प्रारब्ध श्रेष्ठ आहे का प्रयत्न श्रेष्ठ आहे? तर आपल्या ठिकाणी दोन्ही पण श्रेष्ठ आहे. हा विचार सागरामध्ये विचार आला बघा. भोग देण्याकरिता प्रारब्ध बलवान आहे आणि आपल्या जीवनामध्ये गत जन्मातल्या कर्मानुसार ज्या वासना निर्माण होतात तर त्या वासनेचा अंकुर कमी करायचा का वाढवायचा याकरता आपले प्रयत्न श्रेष्ठ आहे. समजा दुष्ट वासना असेल तर ते प्रयत्नाने कमी करावी आणि सद्वासना असेल तर प्रयत्नाने वाढवावी. तर यामध्ये जो प्रयत्नाचा भाग आहे तो अंकुर, त्यासाठी प्रयत्न श्रेष्ठ आहे. वासनांकुर म्हणतात त्याला, त्यात प्रयत्न श्रेष्ठ आहे. आणि जो सुखदुःखाच्या भोगाचा अंकुर आला त्यामध्ये प्रारब्ध बलवान आहे. म्हणून भोगतो न घडे संचिता वाचोने, तर भोगा करता प्रारब्ध बलवान आहे. अवश्यम भावी भावानां प्रतिकारो भवेत यदि तदा दुःखैर न लिप्येरन नल राम युधिष्ठिरः. प्रारब्ध हे बलवान असतं, ते टाळता येत नाही. टाळता आलंच तर नल प्रभू श्रीरामचंद्र आणि युधिष्ठिर यांना ते टाळता आलं असतं. पण जे अवश्य घडतं त्या प्रारब्धाचा प्रतिकार करता येत नसतो. पण जर प्रारब्ध असेल आणि त्यापेक्षा प्रबळ प्रयत्न जर केला तर प्रबळ प्रयत्न प्रारब्धाला दुर्बल करून त्याचाही पराभव होऊन प्रारब्धावर सुद्धा विजय संपादन करता येतो. म्हणून पुरुषार्थालाच किंमत आहे. प्रयत्न केला पाहिजे. प्रयत्नाने काय शक्य होत नाही, सगळं शक्य होतं बघा. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. कळतं आपल्याला. दोर असतो ना, दोर, तो दोर जर घर्षण करू लागला तर दगडाला सुद्धा तो चिरू शकतो. ओलं मूळ असतं, त्याने प्रयत्न केला तर खडकाच्या अंगाला सुद्धा ते भेग पाडू शकतं. कधी कधी आपल्याला अनुभवाला येतं, काही विद्यार्थ्यांना काही अक्षरांचा परिचय पण नसतो, तर त्याला अक्षर शब्द पहिल्यापासून सगळं सांगावं लागतं. पण जिद्दी फार असतात, ते प्रयत्न करतात आणि परिणाम ग्रंथच्या ग्रंथपाठ होतात त्यांची. आणि सुरुवातीला नाही सांगता येते, म्हणून कधी कोणाला हसू नाही. कोण काय प्रयत्न करेल आणि पुरुषार्थाने पुढे जाईल, काही सुरुवातीला काही सांगता येत नाही. नाही तर ती कासवाची आणि सशाची गोष्ट आपल्याला माहितीच आहे. ज्याला असं वाटतं की मी तर सहज जाईल, तर त्याला कधी कधी झाडाखाली झोप लागते मग सशाला. आणि कासव बिचारा प्रयत्नच करत राहतं, तर ते शर्यतही जिंकून घेऊ शकतं. सातत्याला महत्त्व आहे. दोघा जणांचे भांडणं सुरू झाले. प्रयत्न श्रेष्ठ का प्रारब्ध श्रेष्ठ, असे दोन मित्र होते. रात्र झाली, जंगलामध्ये एका थांबले. महादेवाचं मंदिर होतं. प्रारब्ध श्रेष्ठ का प्रयत्न श्रेष्ठ? एक मनाचा प्रयत्न श्रेष्ठ आहे आणि दुसरा मनाचा प्रारब्ध श्रेष्ठ आहे. प्रारब्ध असेल तर सगळ्या गोष्टी चालत येतात ना, मग समृद्धी जाता पैसे घर रिगे. ज्याचा प्रारब्धावर विश्वास आहे तो निवांत राहिला. अंधार पडलेला होता, रात्र झाली, दोघाला भूक लागली. प्रयत्नवादी जो होता तो मंदिरात गेला. भिंतीला धरत धरत चाचपडत गेला. महादेवाचं मंदिर होतं. भगवंताला नैवेद्य अर्पण केलेला, त्याला सुगंध आला. त्या दृष्टीने तो तिथपर्यंत गेला तर लक्षात आलं दुपारी राजा पूजा करून गेलेला आहे आणि त्याने भगवान शंकराला साजूक तुपामध्ये भाजलेला अतिशय चविष्ट असा शिरा नैवेद्य म्हणून अर्पण केलेला आहे. त्याने तो पदार्थ घेतला हातामध्ये, खाल्ला बघा. ते खाता खाता त्याला काही खडे लागले.
मग ते खडे काढायचे आणि जो प्रारब्धवादी होता त्याला फेकून मारायचे. म्हणजे तो प्रारब्ध आहे. अरे प्रयत्न केला तर मला नैवेद्य मिळाला म्हणे. तो प्रारब्ध रुसून बसला म्हणे. प्रारब्ध रुसून नाही, प्रारब्धाची बाजू घेऊन बसला. खा खडे, असे तो त्यातले खडे मारायचा. त्याचं पोट भरलं सांगितलं नाही त्याने, मनातल्या मनात सांगितलं असं. सकाळ झाली ते रात्रीच्याला खडे लागले ना, त्याने ते खडे गोळा करून ठेवले. आणि मग रात्री ज्याचं पोट भरलं, आराम झाला, आणि तो मला बघ प्रयत्न श्रेष्ठ आहे, प्रयत्न केल्यामुळे मला नैवेद्य मिळाला. तुला काय मिळालं? तुझं प्रारब्ध श्रेष्ठ. काय मिळालं तुला? तो मला तुझं मानलं मी की प्रयत्न श्रेष्ठ आहे, पण मग ते शिरा खाता खाता मला खडे का मारले? म्हणे मी तुझा धिक्कार केला. घे म्हणे प्रारब्ध. मी ते सगळे खडे गोळा करून ठेवले आणि मग खिशातून काढले. खडे नव्हते. राजाने नैवेद्य अर्पण करत असताना रत्नांचा नैवेद्य दाखवला होता, दक्षिणा म्हणून. प्रारब्ध श्रेष्ठ का प्रयत्न श्रेष्ठ? दोन्हीसुद्धा आपापल्या जागेवर श्रेष्ठ. भांडण्याचं काही कारण नाही. आजचं प्रारब्ध कालचा प्रयत्न आहे आणि आजचा प्रयत्न हे उद्याचं प्रारब्ध आहे. म्हणून आपल्याच हातात आहे आपल्याला काय मिळवायचं. जर आपण चांगला प्रयत्न पुरुषार्थ केला तर आपण आपलं प्रारब्ध घडवू शकतो. ना आपणच खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाचे तयार करणारे निर्माते आहोत. उदाहरण दिलं आहे, जैसे भाग्याची भडसे उद्यमाचे निमिसे. उद्यम म्हणजे उद्योग, काही ना काही व्यापार करावा लागतो, पण त्या उद्योगाचं मात्र निमित्त आहे बरं. नाहीतर फल देणारं तुकोबारांचं प्रमाण व्यवसाय निमित्त आणि फळ देत असे संचित म्हणजे प्रारब्ध. कारण संचितातला काही भाग काढला की त्यालाच प्रारब्ध असं म्हणतात. प्रारब्धेची वाढे धन, हे प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान असं प्रमाण. आणि हा काय सोस करीशी वाया भजमाना पंढरी राया. किंवा अन्नमान धन हे तो प्रारब्ध आधी. हे अन्न असेल, मान असेल आणि धन असेल. मान किती मिळवावा? एखाद्या लहान मुलाला सुद्धा चांगला मान मिळतो आणि कधी कधी वयोवृद्धालाही मान मिळत नाही. माणसं म्हणतात बघा, तुम्ही ज्येष्ठाला डावललं, सप्ताहामध्ये माझं नावसुद्धा घेतलं नाही. अरे प्रारब्ध आहे त्या बालकाचं, प्रारब्ध आहे ना. मान मिळाला की प्रारब्ध आहे, धन मिळालं ते प्रारब्ध आहे, रुसू नये. आणि आपण ज्या वेळेला बसलो आपल्याला 2च गुलाबजामुन वाढले आणि त्याला 5 वाढले, प्रारब्ध आहे. अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधी. कोणाचा आपण तिरस्कार करता कामा नाही. आपण एक कायम उदाहरण पाहत असतो बघा. आणखीन एक आठवलं म्हणून, हे प्रारब्ध श्रेष्ठ कसं? प्रारब्धवादी होता बिचारा. प्रारब्धवादी असेल तर मग गरीबच राहतो, थोडं उशिरा मिळतं ना ते सगळं प्रारब्धाने. तो एका सकाळी निघाला, त्याला ठेच लागली. ठेच लागली तर त्याला असं वाटलं मला जशी लागली तशी इतरांना लागू शकते. त्याने तो दगड उकारला, रस्त्याच्या मध्यभागी होता. दगड उकरून बाजूला टाकणार तर त्या दगडाखाली सुवर्ण मोहरांनी भरलेला हंडा सापडला. मग आता हे कोणत्या गावात घडलं हे नका विचारू, फक्त हे दृष्टांतात घडलं. तो हंडा कुठं ठेवला, कुणाला सापडला, हे दृष्टांत फक्त दृष्टांता करता असतो. मग त्याने तो हंडा पाहिला, पण प्रारब्धवादी होता. तो म्हणला हे जर धन माझ्या नशिबात असेल तर हे चालत चालत आपल्या घरी, आपण याला हात नाही लावणार. त्याने तो दगड बाजूला ठेवला आणि थोडीशी माती त्याच्यावर टाकली, मागं आला. माघारी आल्यानंतर त्याच रस्त्याने त्याचा मित्र चालला होता, अगदी लहानपणापासून मित्र. त्याने त्या मित्राला सांगितलं, अमुक अमुक रस्त्यावर मी एक जागा उकरलेली आहे, सुवर्ण मोहरांनी भरलेला हंडा तुला जर आणायचं असेल तर तू आणून घे. मी नाही आणला, मी प्रारब्धवादी आहे. आता तो मित्र दुसऱ्या कामाकरता निघाला होता, पण मग त्याने आता सुवर्ण मोहरा म्हणल्यानंतर त्याने बाकीचे कामं मग शतमवी आहे भोक्तव्यम असं म्हणतो की नाही आपण, तसे 100,000 कामं त्याने बाजूला सोडले. जमीन उकरली. आता पहिल्याच्या नशिबात धन होतं, दुसरा करंटा होता. ज्ञानोबा म्हणता, नाना निधानच निदैवा होय कोळस याचा उडवा. किंवा सर्प विंचू दिसे धन आभाग्या कोळसे. तो आभागी होता, होतं धन, पण त्याला सर्प विंचू त्या ठिकाणी असे वळवळ करतात दिसू लागले. सर्प विंचू दिसे धन आभाग्या कोळसे. कोळसे सर्प, लहान लहान बारीक बारीक सर्प, त्याच्यामध्ये विंचू दिसू लागले. तो म्हणला हा मित्र का? मित्र म्हणावा.
लहानपणापासूनचा माझा मित्र बरं माळकरी आणि खोटं बोलतो. याच्यामध्ये काय आहे, सर्प विंचू कोळशे. आणि मला काय सांगतो, सुवर्ण मोहराने भरलेला हंडा आहे. पण मी सुद्धा काही सामान्य नाही. मला फसविण्याचा प्रयत्न करतो. युक्ती तुझ्यावरच आता मी वापरणार. त्याने त्या हंड्याला वस्त्र बांधलं, हंडा घेतला. हे प्रारब्धवादी बिचारा झोपला होता आपल्या झोपडीमध्ये. हा झोपडीच्या वरती चढला. जिथं तो मध्यभागात झोपला, झोपडीच्या वरचा काही भाग त्याने रिकामा केला आणि तिथून त्याला याच्या अंगावर त्या हंडा रिचवायचा होता. म्हणजे सर्प विंचू कोळशे त्याच्या अंगावर पडायला पाहिजे. वरती गेला, झोपडीचा काही भाग त्याने वरचा काढला, तो हंडा रिचवला आणि वस्त्र बाजूला काढून घेतलं. त्या ओतणाऱ्याला काय वाटायचं, मी सर्प विंचू आणि कोळशे याच्या अंगावर टाकत आहे, कारण तो अभागी होता. पण जो खाली झोपलेला होता तो मात्र भाग्यवान होता. आणि त्याचं भाग्यामध्ये ते असल्यामुळे त्याच्या अंगावर सुवर्ण मोहरांचा पाऊस पडला. आणि तेव्हापासून मन सुरू झाली ना मग ती, भगवान जब देत आहे तो छप्पर फाडके देत आहे. असंच ते घडलं. जैसे भाग्याचे भडसे उद्यमाचे निमिषे. पण त्याला उद्योग करावा लागतो. प्रयत्नाशिवाय काहीच मिळत नाही, प्रयत्नच करावे लागतात. भाग्य एक आहे, फल देण्याकरता सन्मुख आहे. म्हणून फलाकरता आपण दोन गोष्टी मानतो ना, एक आहे निमित्त कारण, दुसरा आहे उपादान कारण. तर भाग्य हे उपादान कारण आहे आणि व्यवसाय आपलं हे निमित्त कारण आहे. मातीपासून गट तयार होतो, मृत्तिका हे त्याला उपादान कारण आहे, कुंभार निमित्त कारण आहे. तसा आपला उद्योग, आपण केलेला व्यवसाय निमित्त कारण आहे आणि भाग्य जे फल देते उपादान कारण आहे, उपादान कारण. जैसे भाग्याचे भडसे उद्यमाचे निमिषे, मग समृद्धी जात. जात म्हणजे समूह, समृद्धी म्हणजे संपत्ती. सगळ्या प्रकारची संपत्ती. आपण संपत्तीकडे जायचं नाही. पैसे म्हणजे आपोआप, घर रिगे. ते पैसे शब्द आला की नाही, आता इथं काही तसा अर्थ होत नाही. पैसे म्हणजे आपोआप. जर आपण बाजूला केला तर पैसे. समृद्धी जात पैसे घर रिगे. ते सगळ्याचे सगळे प्रकारची संपत्ती आपोआप आपल्या घराकडे प्रवेश करते. योग्यता असावी लागते. योग्यता असेल ना तर संपत्ती आपल्याकडे आपोआप येते. जर योग्यता असेल तर श्री गुरुसुद्धा आपल्याकडे येतात. ऐसी कर्मे साम्य दशा होय तीर्थ विरेशा. मग श्री गुरु पैसा भेटीची का, किंवा सापडविले वाटे जाता गंगा स्नान. श्री गुरुसुद्धा आपोआप भेटतात. किंवा जर आपली योग्यता असेल तर देवसुद्धा आपोआप आपल्याकडे येतो. सुखी येतो घरा नारायण, पण योग्यता लागते. जसं की आज प्रभू श्रीरामचंद्र योग्यता असल्यामुळेच दशरथ राजाच्या उदरी, कौशल्य मातेच्या उदरी आज अवताराला आले की नाही. योग्यता असावी लागते. योग्यता जर असेल तर संपत्तीसुद्धा येते. योग्यता असेल तर श्री गुरुही भेटतात. आणि योग्यता जर आपली असेल तर प्रभू श्रीरामचंद्रांसारखे असणारे देवसुद्धा आपल्या उदरी जन्माला येऊ शकतात. देव आला घरा नंदाची गावा, धन्य त्याच्या दैवा देव आले, असा विचार तो कोबरायांचा सुद्धा आहे. हे आपोआप सगळं घडतं. पण याच्या उलट जर आपलं प्रारब्ध आपल्यावर उदास जर झालं, अदृष्ट झाली या उदासो, पालटे श्रीमंताचा विलासो. श्रीमंत पुरुषाचा विलाससुद्धा पालटतो, पण केव्हा, जर त्याचं प्रारब्ध त्याच्यावर रुसलं तर. असे जे 11व्या अध्यायामध्ये ओवी बघा, ना तरी उदासीने दैवे संचकाचे वैभवे, जेथीची ते तस्वभावी विलया जाते. संचक आहे एखादा, पण दैव जर उदास झालं तर त्याचं वैभव पालटतं, संपुष्टामध्ये येतं. भागवतामध्ये 23वा अध्याय आला आहे बघा, अवश्य वाचला पाहिजे. 1000च ओव्या आहेत. भिक्षुगीत नावाचं प्रकरण आहे श्रीमद भागवतामधला 23वा अध्याय. इतकी संपत्ती आहे कदर्यू ब्राह्मणाकडे, पण प्रारब्ध बदलणं प्रतिकूल झालं तर एका काळातला श्रीमंत पण काही काळानंतर इतका भिकारी झाला तर लोकांना तो आपल्या गावातलाच आहे असं ओळखूसुद्धा येईना. अदृष्ट झाली या उदासून. म्हणजे जसं भाग्य जर आपलं अनुकूल असेल तर ते आपल्याला उत्तम फल देतं,
पण त्याकरता थोडासा का होईना उद्योग किंवा प्रयत्न करावा लागतो. म्हणजे सगळ्या प्रकारची संपत्ती आपल्या घरी चालत येते. जैसे भाग्याची भडसे उत्तमाचे निमिसे, मग समृद्धी जाता पैसे घर रेगे. हा झाला दृष्टांत. तैसा युक्तिमंत कौतुके अभ्यासाची या मोहरा ठाके, आणि आत्मसिद्धीची पिके अनुभव तयाचा. तैसा त्याप्रमाणे युक्तीने संपन्न असणारा. युक्ती म्हणजे कोणती युक्ती घ्यायची? तर ज्याचा आहार विहार योग्य आहे, युक्त आहे, आणि अशा युक्त विचाराने संपन्न त्याला युक्तिमंत म्हणतात. तो साधक आहे. कौतुके सहज कौतुकाने अभ्यासाच्या मोहरा ठाके. मोहरा म्हणजे मार्ग. कोणता मार्ग आहे? आपण वारंवार साधना करावी, अभ्यास करावा. अशा अभ्यासाच्या तो मार्गाला लागला तर मग जो व्यक्ती मार्गाला लागतो त्याला मुक्काम मिळत असतो. जो चालतच नाही त्याला मुक्काम मिळण्याची शक्यता नाही. चालावं लागतं मार्गाने तेव्हा मुक्काम मिळतो. तसं जो युक्तिमंत आहे म्हणजे साधक आहे आणि त्याने कौतुकाने आनंदाने अभ्यास किंवा साधना करावी, या मार्गाला जर तो लागला तर काय होतं? त्याला एक प्राप्ती होते. प्राप्ती म्हणजे सिद्धी, आणि आत्मसिद्धीची पिके अनुभव तयाचा. चकार वापरला बरं ज्ञानोबारायांनी. तयाचा अनुभव, त्याचा असणारा अनुभव, त्याला मिळणारं ज्ञान, त्या ज्ञानाला एक पीक येतं. कोणतं? आत्मसिद्धी म्हणजे आत्मप्राप्ती. आणि आत्मप्राप्तीच पीक येतं असं नाही, आत्मप्राप्तीच चकाराने वापरला बघा. आत्मसिद्धीची म्हणजे आत्मप्राप्तीच्या व्यतिरिक्त त्याला दुसरं कोणतंही फल मिळत नाही. याचा अर्थ काय? त्याच्या फलप्राप्तीमध्ये संशय राहत नाही, विकल्प किंवा पर्याय राहत नाही. निश्चित त्याला एकच फळ मिळतं. अन्यांची व्यावृत्ती करावी आणि एकाची निश्चिती करावी, याला चकार म्हणतात. चकार त्यासाठीच वापरला जातो. जसं की समजा आता मी म्हटलो की जेवायला या, लय गांभीर्याने वाक्य घेऊ नका, फक्त मी म्हणलो जेवायला या, असं एक सामान्य वाक्य आहे की सगळे जेवायला येऊ शकतात. पण मी म्हटलं फक्त तुम्हीच जेवायला या, तर या चकारातून एकच येतो, बाकीचे येत नाही. गुरुवारे मारुती बाबा मारुती महाराज गुरुनाम गुरु श्री मारुतीबाबा गुरव यांचं उदाहरण सांगत असतात. जुन्या संस्थेमध्ये पंगत असायची. आता आळंदीतली पंगत म्हणजे काही सामान्य नसते. आळंदीत जर आपल्याला 100 लोक जेव घालायचं असेल तर स्वयंपाक किती केला पाहिजे? कमीत कमी 150 लोकाचा केला पाहिजे. 200चा केला तर मग अत्युत्तम, अडचण ती नाही. आणि त्या आळंदीचं वैभव पण चांगली गोष्ट आहे. मग आता 100 लोकाचा स्वयंपाक केला आणि 200 लोक आले, एका वेळी आपण 100 जणांना बसू शकतो आणि थोडासा वेळ मिळाला की स्वयंपाक वाढवू शकतो. मग करायचं काय? मग बाबांनी असं सांगितलं, ज्यांच्या गळ्यात माळी आहे ते जेवायला समोर या. विना माळकरी 50 निघाले. मग आता 150 लोक आले समोर, पण तरी 100च पात्र आहे ना जागा. कोणा सांगितलं? ज्याचा हरिपाठ पाठ असेल ते पुढं या. 125 लोक पुढं आले. 25 जणांचा हरिपाठ पाठ नव्हता. पाठ करत जा, जागा मिळते पहिल्या पंक्तीत. पुन्हा 25 आलेच की शिल्लक. मग सांगितलं ज्याचा भगवद्गीतेचा 15वा अध्याय पाठ आहे ते पुढं या. 100च आले. जसं आपण व्यावृत्त करण्यासाठी लक्षण करतो तसं चकाराने सुद्धा एकाचा निश्चय आणि अन्यांची व्यावृत्ती करता येते. आत्मसिद्धीची पिके अनुभवता याचा. त्याच्या अनुभवाला आत्मप्राप्ती नावाचंच पीक मिळतं किंवा त्याचा अनुभव आत्मसिद्धीच्याच पिकाने फलीभूत होतो. पण कौतुकाने त्याला अभ्यास मात्र प्रतिपादन केलेला आहे. मनोनियुक्ती हे पांडवा घडे जया सदैवा, तो अपवर्गीची राणीवा अलंकारीची. म्हणून हे पांडवा, हे अर्जुना, या आहाराविहाराची युक्ती घडे जया सदैवा. हे युक्ती कुणालाही घडत नाही बरं. हे ऐकणं सर्वांना घडू शकतं, पण याचं अनुष्ठान मात्र सर्वांना करता येईलच असं काही सांगता येत नाही. आपण सगळे नियम ऐकतो, कीर्तनात, प्रवचनात, पाठात, एरवी पण ऐकतो, पण जेव्हा अनुष्ठानाचा कालावधी येतो तेव्हा नेमका आपल्याला त्याचा विसर पडतो. म्हणून घडे जया सदैवा. ज्या भाग्यवान पुरुषाच्या जीवनामध्ये या युक्ती घडतात, ज्ञानोबा म्हणतात तो साधक
एका राज्याने अलंकृत होतो. राणीवा म्हणजे राज्य. कोणत्या राज्याने अलंकृत होतो तो? अपवर्गी. प वर्ग आहे ना, क वर्ग, च, ट, त आणि प. त्या प वर्गामध्ये 5 अक्षर आहे. प, फ, ब, भ आणि म. एकदा आपण विचार केला होता, ज्या स्थितीमध्ये प म्हणजे पाप नाही, फ म्हणजे फजिती नाही, ब म्हणजे बंधन नाही, भ म्हणजे भीती नाही, म म्हणजे मरण नाही. जिथं पाप, फजिती, बंधन, भय, भीती आणि मरण नाही, अशा स्थितीला म्हणतात अपवर्ग. आणि अपवर्ग म्हणजेच मोक्ष. तो मोक्षाच्या राज्याने अलंकृत केला जातो. अशी युक्ती जर घडली तर तो मोक्षाला निश्चित प्राप्त होतो, असा विचार भगवंताने या श्लोकामध्ये प्रतिपादन केला. आता या साधकाचं अंतःकरण कसं असतं याचाही विचार पुढे सांगणार आहे. ते चिंतन आपण उद्या पाहू. कुंडली गवरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.